नाकातून श्वास घेतोय असा विचार करा आणि बरोबर पाठीमागच्या बाजूला लहान मेंदूकडे लक्ष केंद्रित करायचं की तिथे आपल्याला जी काही जागा आहे ती जागा उजवी आणि डावी बाजू कोणती बाजू हेवी वाटते किंवा उदाहरणार्थ गरम जाणवते त्याच्याकडे बघायचं आहे. आता 3 वेळा राम 3 वेळा ठल. थांबा. हां घ्या. ठल ठल ठल. राम 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 ठल ठल ठल. हां राम राम. हां चला ताट बसूया. पाठीचा घना ताट. एकदम सरळ बसायचं आहे. शांत मन करायचं आहे. स्थिर मने. पहिला बोट आणि अंगठा. पहिला बोट आणि अंगठा ही मुद्रा केली तर आपलं मन वायू वाद वगैरे असेल तो मोकळं. ठीक आहे. पाठीचा घना ताट एकदम पाठीचा घना ताट पाहिजे. टेकायचं असेल तर टेकून नाही असं तर चालेल. एवढं आता मी ज्या ज्या सूचना सांगतो त्या त्या सूचनेकडे लक्ष द्या. पूर्णपणे श्वासात घ्यायचा आहे. जेवढा श्वास भरतील तेवढा भरा. जेवढा श्वास भरतील तेवढा सोडा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्याकडे लक्ष केंद्रित करायचे. श्वास घेत असताना आपल्या केसांकडे लक्ष केंद्रित करायचं. केस सक्षम होत आहे. केसात असलेला ताणतणाव जो आहे तो आपण हळूहळू कमी करणार आहोत. डोक्यावरचे जे केस आहेत ते त्यानंतर 2 ते 3 वेळा आपण करत असतो. वेळेचा अभाव असल्यामुळे 2-2 वेळा करू. त्वचा जी आपली शरीरावर त्या त्वचेवरचं लक्ष केंद्रित करायचं की श्वास घेताना त्वचा सक्षम होते असा भाव निर्माण करायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. हळूहळू श्वास सोडायचा आहे. श्वास सोडताना त्वचावर असलेला अतिरिक्त ताणतणाव असतो तो हळूहळू कमी होतो असा भाव निर्माण करायचा. किमान 2 वेळा करूया. त्वचेच्या आत असलेले जे काही रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावर असलेला अतिरिक्त ताण जो आहे तो हळूहळू आता कमी होतोय. भाव निर्माण करा. किमान 2 वेळा करायचा आहे. कवटीकडे लक्ष केंद्रित करू. आपली जी कवटी आहे त्या कवटीकडे आपण लक्ष केंद्रित करू. श्वासात घ्यायचं. शांतपणे श्वास सोडायचा. शांतपणे सोडायचा. कवटीच्या आत असलेले जे काही लहान आणि मोठा मेंदू आहे डावा आणि उजवा या मेंदूवर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्याच्यावर असलेला अतिरिक्त ताण आता आपण या क्षणाला कमी करतो आहोत. एनर्जी त्याला मिळते आहे. श्वास घेताना त्याला एनर्जी मिळते आणि श्वास सोडताना त्यातली असलेली निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा ताणतणाव असेल तो पूर्णपणे बाहेर जातो असा भाव निर्माण करायचा. हळूहळू डोळ्यांकडे लक्ष केंद्रित करायचं. डावा उजवा डोळा दोन्ही डोळ्यांवर असलेला अतिरिक्त ताण हळूहळू कमी होते. श्वास घ्यायचा आहे. घेताना शक्ती भक्ती सामर्थ्य धैर्य ही गोष्टीचा संचय शरीरामध्ये होतो असा भाव निर्माण करायचा आहे. आणि श्वास सोडताना दुःख दारिद्र्य दैन्यता नको असलेली एनर्जी जी आपल्याला त्रास देते अशी कुठलीही एनर्जी असेल ती एनर्जी आपण हळूहळू बाहेर टाकतो आहोत. शक्ती घेतोय आणि श्वास सोडताना एनर्जीला बाहेर टाकतो आहोत. नको असलेली नाकाकडे लक्ष केंद्रित करा. नाकात असलेले जे काय वायू आहेत त्या सर्वांना सक्षम होते असा भाव निर्माण करायचा आहे. हळूहळू श्वास घ्यायचा. हळूहळू श्वास. पुन्हा एकदा श्वास घ्या. घेताना नाकात असलेली एनर्जी सक्षम होते. श्वास सोडताना त्यात नको असलेली निगेटिव्ह एनर्जी असते सोडायचं आहे. कानाकडे लक्ष केंद्रित करा. डावा कान उजवा कान दोन्ही कानाकडे लक्ष द्या. कानाची हालचाल बघा. एक कान कोणता तरी तुमचा जास्त ऐकायला येईल. एक तर डावा किंवा उजवा दोन्हीपैकी एकच कान जास्ती प्रमाणात ऐकायला दिसतो. एकच काम जास्त काम करतो. डावा असेल तर डाव्याकडे लक्ष केंद्रित करा. उजवा असेल तर उजव्या कानाकडे लक्ष केंद्रित करा. आणि ती असलेले अतिरिक्त ताण हळूहळू आपण आता कमी करतोय असा भाव निर्माण करायचा आहे. गळ्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. गळ्याच्या आजूबाजूला असलेले जीभ आहे, ओठ आहे, दात आहे, अन्ननलिका आहे, श्वसन नलिका आहे या सर्व सक्षम होत्या असा भाव निर्माण करायचा. हळूहळू श्वास सोडायचा. पूर्णपणे श्वास घ्यायचा. पूर्णपणे श्वास सोडायचा.
जेवढा श्वास घेताल तेवढा शक्ती, भक्ती, सामर्थ्य, धैर्यशीलता ही गोष्ट आपल्या शरीरामध्ये संचित होते. याचा भाव निर्माण करायचा आहे. दुःख, दारिद्र्य, दैन्यता, नको असलेली निगेटिव्ह एनर्जी, नको असलेल्या वाईट ज्या गोष्टी आहेत त्या सर्व शरीराच्या बाहेर जातात असा भाव निर्माण करत करायचा. हळूहळू छातीच्या पिंजऱ्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. छातीच्या पिंजऱ्याच्या आत असलेले फुफ्फुस जे आहे, डावा आणि उजवा फुफ्फुस, दोन्हांकडे लक्ष केंद्रित करायचे. दोघंही सक्षम होत आहेत. हळूहळू श्वास सोडताना त्याच्या असलेला ताणतणाव जो आहे तो हळूहळू कमी होतो असा भाव निर्माण करायचा आहे. पुन्हा श्वास घ्यायचा. बघा, फुफ्फुसामध्ये असलेली क्षमता हळूहळू वाढते आहे, सक्षम होत आहे, तर भाव निर्माण करायचा आहे. आता हृदयाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. हृदयाची एनर्जी सक्षम होते. त्यात असलेला नको असलेला ताणतणाव आहे तो हळूहळू कमी होते, त्याचा भाव करायचा आहे. लहान मोठे आतडे जे आहेत त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. पित्ताशय आहे, यकृत आहे, पित्त अजून जठर आहे. जे जे अवयव आता तुम्हाला जाणवतील तर त्या प्रत्येक अवयवाचा लक्ष केंद्रित करायचं. जिथे आपल्याला असं हेवीनेसपणा वाटत असेल तिथं आपली एनर्जी घेऊन जायची श्वासाद्वारे आणि हळूच ती सोडायची. शांतपणे यायची आणि शांतपणे सोडायची. आता ही जी क्रिया करतो आहोत तळपायापर्यंत आपण जाणार आहोत. जे जे अवयव आपल्याला आता इथे बोलता येणार त्या प्रत्येक अवयवाला आपण स्थितील करतो आहोत. त्याच्यावर आपल्याला अतिरिक्त ताण कमी करतो आहोत. मग तळपायाच्या नखापर्यंत आपण जाणार आहोत. दोन्ही हात, कंबर, मणके सर्व शांत करायचे. असलेला ताण तणाव, आपलं शरीर, आपलं मन वेगळं आहे. आता आपण पूर्ण शरीराचा विसर पडलेला आहे. आपल्याला आपलं एक सूक्ष्म आता शुद्ध असा आत्मा आहे, एक प्रकाश आहे आपल्या डोळ्यापुढे जो दिसतो आहे, की त्या प्रकाशमय आपलं शरीर आहे असं भाव निर्माण केलं की आपल्याला शरीराचे दुःख कमी होतं. शरीरावर असलेले अतिरिक्त तो ताण जो आहे तो आहे. जी काही आता माझ्या जीवनात घडते ते शरीरासाठी घडते, माझ्यासाठी. मी ते प्लस मायनस करण्यासाठी हा माझा जन्म परमेश्वराने मला दिला आहे. जे काही माझं मागचं ऋण असेल ते ऋण फेडण्यासाठी मी आता आलेलो आहोत आणि ते मी या जन्मात पुन्हा मुक्त होण्यासाठी मार्गदर्शक ब्रह्मांड आहे. त्यामुळे जे काही दुःख, जे काही गोष्टी ज्या घडणार आहेत, ज्या घडत आहेत त्या या शरीराच्या घडत आहेत माझ्याने. आत्मा शुद्ध असतो, आत्म्याला त्याचा काही नाही. ह्या ज्या घटना घडत आहेत त्या घटना ह्या शरीराच्या आहेत, दुःख धैर्याचं आहे. आणि जे काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत त्या शरीरामुळे, त्या विचारामुळे होत आहेत, त्या मनामुळे घडत आहेत. आत्मा आपला शुद्ध आहे, आत्मा प्रकाशमय आहे, तो निर्मळ आहे. आपण दोघांमध्ये अंतर निर्माण केलं की आपलं दुःख कमी व्हायला. जी जी एनर्जी आहे ती हळू श्वास घ्यायची. आता जो जो अवयव आपल्याला दुखत असेल, उदाहरणार्थ समजा तुमचे पाय दुखत असेल, कोणाचं गुडघं दुखत असेल, जे काही असेल त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं. तर समजा माझी छाती आहे, आपण छातीकडे लक्ष केंद्रित करूया दोन्हीकडे. आता पूर्ण छातीचा जो परिसर आहे म्हणजे नाभीपासून वरचा भाग, त्या वरच्या भागाकडे आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत. हळूहळू हळूहळू हळू ते असं एक असा एक पॉईंट एक करायचा आहे, शोधायचा आहे की या परिसरातून हळूहळू कमी 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 होत. जसं उदाहरणार्थ एक मोठा पेपर घेतला आणि त्यातला एक कुठला तरी एक बिंदू आपल्याला शोधायचा आहे, तर आपण त्या हळूहळू हळू त्या बॉडीशी करपायचं आहे. जसं चेस आहे समजा, तर चेसच्या हळूहळू कमी कमी भाग, अंतर कमी करा. आकुंचन कसं होतं शरीर किंवा तो भाग कसा आकुंचन, एक कुठंतरी एक पॉईंट आपल्याला आपण चेक करायचा आहे की एकच कुठला तरी असा पॉईंट आहे की तो पॉईंट आपल्याला त्रास देत आहे, तिथंच दुःख आहे. पूर्ण पायात गुडघ्यात दुःख नाही. समजा आता पूर्ण पाय घेतला, पूर्ण पायात सुरुवातीला बघितलं तर हळूहळू हळूहळू करत 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 कुठेतरी एक पॉईंट आहे, एकच असा पॉईंट आहे की त्या पॉईंटला आपल्याला दुःख आहे किंवा तिथे तुम्हाला व्हायब्रेशन जाणवायला लागते किंवा तिथे काहीतरी कंपन सुरू होते किंवा ब्लड सर्क्युलेशन हळूहळू होते किंवा तिथं असलेला ब्लड सर्क्युलेशन थांबले गेलेले त्याची तुम्हाला जाणीव नाही. हळू मनाद्वारे त्याच्यावर जर नियंत्रण केलं, तो त्याच्याकडे बघितलं तुम्ही शांतपणे, तर त्याच्यावर असलेला जो अतिरिक्त ताण आहे तो कमी झाल्यामुळे तो सुद्धा पुन्हा पूर्ववत होतो. म्हणजे आपल्याला जी एनर्जी आहे, आपल्या शरीरात असलेली जी एनर्जी आहे त्या एनर्जीचा फ्लो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. बस एवढं सिंपल आपल्याला ही गोष्ट करायची. पेंडन मी त्याला मदत करणार आहे आणि ही एनर्जी या द्वारे सुद्धा आपण ती करणार आहोत. आता हे करत असताना श्वास आत घ्यायचा आहे. जेवढा श्वास घेतल्यानंतर काही क्षण थांबायचं. थांबल्यानंतर बघा आपल्या डोक्यातले विचार थांबले असतील. जेव्हा तुम्ही श्वास घेणं थांबवा तुमच्या डोक्यातला विचार थांबलेला असेल. हळू श्वास सोडल्यानंतर काही क्षण
मग 1 सेकंद असेल, सेकंदाचा अर्धा भाग असेल किंवा 2 सेकंद, 5 सेकंद, जे काही तुम्ही ठरवा. फक्त दादागिरी करायची नाही, म्हणजे आपल्याला जेवढं सहन होईल तेवढंच करा. कारण की श्वास घ्या शांतपणे. श्वास घेताना तो नाभीपर्यंत श्वास आला पाहिजे. नाभीपर्यंत म्हणजे ओटीपोटा आणि नाभीचा भाग जो आहे खालचा भाग, त्याला अपान वायू म्हणतात. हा अपान वायू जर व्यवस्थित नाही चालला तर आपलं पचन यंत्रणा डॅमेज होते आणि मग ती सक्षम होण्यासाठी ही एनर्जी आपल्याला घ्यायची. म्हणून श्वास आत घ्यायचा आहे. घेताना बघा नाभीच्या खालीपर्यंत भाग पूर्णपणे असा व्यवस्थित धरला आहे, फोल्ड गेला आणि हळू श्वास सोडला. सोडताना भुरकुटी म्हणजे जिथे आपण गंध लावतो तिथं बघायचं आहे शांतपणे आणि जीभ शांतपणे टळवलं लावायची. सकाळी आपण ज्या पद्धतीने केलं तसं एक सारखी क्रिया करायची. घ्यायचा शांतपणे श्वास घ्या, स्वतःहून बघा, हळू श्वास घेतला आहे. एकदम कुठेही प्रकारची दादागिरी त्यात करायची नाही, शांतपणे करायचं आहे आणि शांतपणे त्याकडे बघायचं आहे, एनर्जीकडे बघायचं आहे. येणारी एनर्जी, शक्ती, भक्ती, सामर्थ्य, धैर्यशीलता एक शरीरामध्ये समाविष्ट होते आहे. दुःख, दारिद्र्य दैन्यता हळूहळू शरीराच्या बाहेर जात आहे असा भाव करायचा. शरीर, आपलं शरीर आणि आपलं मन हे विभक्त होत आहे. आपला आत्मा, आपली एनर्जी, आपल्याला खरा विषय आहे की आपली जी प्राणवायू आहे, हा प्राणवायू आपल्या शरीरात कसा संचय होतो, कसा बाहेर जातो, याचीच गंमत बघायची. म्हणजे शांतपणे श्वास येतो आहे. श्वास येताना त्याचा हळूच आवाज होईल, त्याला सो असं म्हटलं जातं. तसा असा श्वास आपण घेतो तेव्हा तो आवाज आपोआप शरीरात तुम्हाला जाणवेल. हळू श्वास सोडला की हमचा आवाज होतो, याची बी जाणीव हळूहळू होईल. तर ती ते जाणीव बघायची शांतपणे. या साऱ्या क्रिया जेवढं शक्य होईल त्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करायच्या. उगाच हे झालं नाही, ते झालं नाही, मी करायला गेलो जमलं नाही, असंही जे वाटत ते पद्धतीने घ्यायचा. श्वास घ्यायचा शांतपणे, होल्ड करायचा, हळू श्वास सोडायचा. जीभ टाळला लावायची. श्वास सोडताना भुरकुटीकडे बघायचं, दोन्ही डोळ्यांच्या मध्ये जो काही आपल्या मनात संकल्प असतात त्या सगळ्या गोष्टीचा निसराप होतोय. डोक्यातले विचार इथे थांबले जात आहेत. कुठल्या प्रकारचा ताणतणाव शरीरावर नाही असा भाव निर्माण होतो. शांत शरीर होते. शरीर एकदम तेजोमय शरीर आहे, आपलं वायुमय आहे. पूर्णपणे वायूचाच फक्त शरीरामध्ये संचय चालू आहे. येणारा वायू, जाणारा वायू याच्याकडेच फक्त आपण निरपेक्ष भावनेने त्याच्याकडे बघतो आहोत. शांतपणे बघायचं आहे, शांतपणे. मन निर्मळ आहे, तन निर्मळ, मन निर्मळ, शरीर सुद्धा निर्मळ होत आहे. शांत करायचं, श्वास सोडायचा, शांत करायचं, एकदम कुठल्याही प्रकारचा आवाज, कुठल्याही प्रकारच्या सृष्टी मनात असलेले विचार, जे काही मनात असेल त्याच्याविषयी राग असेल त्याला या क्षणाला पूर्णपणे माफ करायचं आहे. पुन्हा एकदा मी प्रार्थना सांगतो, बघूया. हे ओंकार करतो परमेश्वर, ओंकार बीज मंत्राद्वारे, अक्षर मंत्राद्वारे, सिद्ध मंत्राद्वारे माझ्या शरीरातील सर्व व्याधी पूर्णपणे निघून जाऊन तर सर्वपणे शांतपणे करत आहोत. पूर्णपणे श्वास आत घ्यायचा आहे, शांतपणे श्वास सोडायचा आहे. कुठल्याही प्रकारची ताणतणाव नाही, कुठल्याही प्रकारचा संवाद नाही. मन स्थिर होत आहे, मन शांत होत आहे. त्या पद्धतीने स्थिर करायचं आहे, शांत करायचं आहे. शरीरात असलेलं ताणतणाव पूर्णपणे विरून जात आहेत असा भाव निर्माण करायचा आहे. आपलं प्राणमय शरीर, मग कशी मी काल सकाळी जे प्राणमय शरीर दाखवलं, तिचा नागाच्या नाकापासून घेऊन कानापर्यंत जाऊन तो पूर्णपणे पाठीमागून मेरुदंडापर्यंत येतो आहे आणि तिथून पुन्हा असं वरती जातो. अशी भाव आपोआप तयार होते. ही एनर्जी वरच्या दिशेला जायला सुरुवात होते. ती आपली थांबली आहे, एनर्जीचा फ्लो आपला थांबला आहे, म्हणून आपल्याला त्रास होत आहे. तर त्या एनर्जीला आपण आता पुन्हा जागृत करत आहोत. बस इतकी सिंपल गोष्ट आहे ही. मंत्राद्वारे, साधनेद्वारे, या टेक्निकद्वारे, या तंत्राद्वारे आपण ती पूर्ण करणार आहोत. शांतपणे श्वास, शांतपणे सगळ्या गोष्टी आपण हळूहळू करतो आहोत. शरीरावरचा असलेला त्रास, मनावर अतिरिक्त असलेला ताणतणाव पूर्णपणे गेलेला आहे. ज्याच्याविषयी आपल्या मनात राग होता तो सुद्धा पूर्णपणे निघून गेलेला आहे. कुठेही प्रकारचं त्याच्याविषयी आपल्या मनात राग नाही. जे काय तो या जन्मात जे काही आपल्यासाठी तो आला होता करायला, तो त्याचं काम करतो आहे. परमेश्वरा त्याची त्याला सद्बुद्धी दे, त्याला सद्भावना दे, त्याच्यावर असलेले चांगले विचार, चांगले माझी त्याला पाठबळ आहे किंवा त्याला परमेश्वरा त्याला सद्बुद्धी दे. त्या गोष्टीला सिस्टीममध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि तर
शांतपणे आपण करणार आहोत. एकदम रिलॅक्स राहायचं आहे. शांतपणे शरीर स्थिर होईल. कुठल्याही प्रकारचा ताणतणाव होईल. मन स्थिर, शरीर स्थिर, तणावर असलेला ताण, मनावर असलेला ताण पूर्णपणे बंद होणार आहे. शांतपणे करायचं. पूर्ण श्वासात घ्या. हळू शरीरात जो काही बदल होतो त्या बदलाकडे निरपेक्ष भावनेने बघा. तुमचं शरीर आणि तुम्ही याच्यात दोघांमध्ये अंतर निर्माण झालं किंवा लक्षात येतं की बाबा मी स्थिर झाले, मी शांत झाले, एकदम नॉर्मल अवस्थेमध्ये. स्वतःला शरीराचा विसर पडला की आपल्या मनावरचे ताण काढतो. एवढं लक्षात घ्यायचं की मी शरीर या शरीराचा आणि आपला काही एक संबंध नाही. असं आपण भावना निर्माण केली की आपल्याला समाज अवस्था निर्माण होते. आपण मनाशी आणि त्या भावनेशी एकरूप होतो आणि मग आपल्याला ताणतणाव होतो. तर एवढ्या साऱ्या गोष्टी शांतपणे करायचं आहे. श्वास घेताना सोचा आवाज होईल, श्वास सोडताना हमचा आवाज होतो आपाप. त्याच्याकडे बघायचं आहे निरपेक्ष भावनेने. कुठल्याही प्रकारचा ताणतणाव शरीराला येणार नाही अशी भाव निर्माण करायचा आहे. जे काही मनावर कोणाविषयी राग असेल तो सुद्धा डोक्यात आला की त्याला नॉर्मल करायचं. त्या विचाराशी आपल्याला पुन्हा एकत्र व्हायचं नाही, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. आला विचार जसा आला तसा इकडून आला आणि तिकडून गेला, म्हणजे सोनार कोणती पद्धतीने श्वास गेला, एकाने आला दुसरीकडे गेला, एका कानातून आला दुसऱ्या कानातून निघून गेला. तो माझ्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा परिणाम करत नाही. मन स्थिर झाले. माझं शरीर आता हे मला कळलं आहे की परमेश्वरात ज्या काय कामासाठी मला या पृथ्वी तलावर पाठवलं होतं त्याची मला आता जाणीव झालेली. आता मी आणि माझं शरीर आणि तुझी भक्ती स्वामी समर्थांना कोणाकडून त्यांना करूया. ही तुमच्या कृपेमुळे आज मला ही सारी गोष्टी मिळत आहे. त्याचा मी जरूर आनंद घेणार आहे. त्या आनंदाचा वर्षाव तुम्ही माझ्यावर करता त्याप्रमाणे मी करतो आहोत. शांतपणे करायचं आहे. शांतपणे आपण भाव करणार आहोत. ते भाव निर्माण करायचे. शांतपणे रिलॅक्स करायचं आहे. मन स्थिर, मन शांत, तन शांत, मन शांत. कुठल्या प्रकारचा तणाव नको, कुठल्या प्रकारचा ताण नाही. शरीरात होणाऱ्या बदलाकडे आपण शांतपणे बघायचं आहे. जो काही बदल होते शरीरामध्ये असलेली हालचाल काय होते त्याच्याकडे बघा. मन स्थिर करा. आपल्या ज्या कामासाठी आपण या पुस्तकाला लागलो आहे, जे काम मला आता करायचं आहे त्याचा मनात विचार करा. तुम्हाला जे काही काम उद्या करायचं आहे त्याचाही तुम्ही आज संकल्प केला. संकल्प करत असताना जर डोक्यात काही विचार आला तर 3 वेळा ओंकार म्हणायचा असतो. आणि ज्या क्षणाला तुमच्या डोक्यातले विचार थांबेल त्या क्षणाला तुम्ही संकल्प केला तो सिद्ध होईल. असं तुम्ही किती तासभर 2 तास बसले तरी होणार. तर मग शांतपणे आपल्या डोक्यात ज्या क्षणाला आपण शून्य विचार येईल तेव्हा तुम्हाला जे काही करायचं ते करा. फक्त सांगा की मला हा ही गोष्ट करायची, बस. पुन्हा डोक्यात विचार आले की पुन्हा ओंकार करायचा किंवा मंत्र म्हणायचा किंवा मला जी रमायचं. ज्या क्षणाला तुमच्या डोक्यातले विचार थांबतील त्या क्षणाला तुम्ही संकल्प करू शकता. तुम्ही जो काही संकल्प करणार आहात त्या संकल्पाशी तुम्ही एकरूप होणार आहात. शांतपणे संकल्प आपला जो काही तुमच्या मनात जे काही विचार तुमच्या डोक्यात ज्या उद्देशासाठी तुम्ही इथं आला, जे उद्देश मला घ्यायचा आहे त्या उद्देशाचा परिपूर्ती होते आहे असा भाव निर्माण करायचा आहे. तणाव पूर्णपणे नाबूद होते. एकरूप व्हा. तुमच्या भावनेशी एकरूप व्हा. तत्वाशी एकरूप व्हा. आपल्या डोक्यात त्याच्या संकल्पना आहे जे काही आपल्याला परमेश्वराकडे मागायचं असेल, आम्ही समर्थाकडे जे काही गाणं करायचं की बाबा हे होऊ दे, हे होणार, तुझी कृपा माझ्यावर आहे. ही कृपा आणि आज मला त्याचे काही संकल्प मी आज केलेला आहे. माझ्या जीवनाचा, माझ्या आरोग्याचा, माझ्या बिझनेसचा जे काही तुम्ही संकल्प केला असेल तो पूर्णतः मला मिळू दे. परमेश्वरा ही तुझ्याकडे माझी प्रार्थना आहे. मला दुसरं काहीही नको. माझं आरोग्य, माझं कुटुंब, माझं परिवार, माझ्यावर असलेले जे काही लोक आहेत त्यांच्याला सुखी राहू, त्यांना सुखी कर. एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे की मला कुठेही प्रकारचं लालच नाही. कुठल्याही प्रकारची माझ्यावर जी काही भावना आहे किंवा दुसऱ्याला लुबवण्याची ती कुठेही प्रकारची माझी नसून माझं मन निर्मळ आहे, मन स्थिर आहे. मला कुठल्या प्रकारचा ताण माझ्या शरीरावर नाही. या प्रकारचे भाव मी निर्माण केलेला आहे. पूर्णपणे शरीर बघा.
बघत राहा की आता तुमच्या ज्या ज्या संकल्पना आहेत त्या पूर्णपणे होत आहेत त्याच्याशी एकरूप व्हा. ज्यावेळेस ते तुम्हाला त्या झालं आहे असं वाटेल त्यावेळेस दोन्ही हात एकमेकावर घर्षण करायचं आहे आणि डोळे उघडायचे. तोपर्यंत शांतपणे बघत राहा. ज्याला जेवढं जमेल तेवढं करायचं.